Hello everyone. Welcome to my channel Learn English Binglish Marathitun. Have you finished studying affirmative and negative sentences in the simple past tense? तुम्ही सिंपल पास्ट टेन्स मध्ये सकारात्मक आणि नकारात्मक वाक्यांचा अभ्यास पूर्ण केला आहे का? नसेल केला तर लवकर करा. Today we will learn how to form interrogative sentences, that is questions in the past tense. आज आपण भूतकाळातील प्रश्न कसे बनवायचे ते शिकू. क्वेश्चन्स इन दी पास्ट टेन्स. भूतकाळातील प्रश्न. वी यूज डिड टू मेक अ क्वेश्चन इन दी पास्ट टेन्स. भूतकाळातील प्रश्न बनवण्यासाठी आपण डिड ह्या सहाय्यक क्रियापदाचा वापर करतो. दिस इज फॉर रेग्युलर अँड इरेग्युलर वर्ब्स इन इंग्लिश. याचा वापर इंग्रजीतील नियमित आणि अनियमित क्रियापदांसाठी केला जातो. एक्सेप्शन इज टू बी अँड मोडल वर्ब्स सच ॲज कॅन. अपवाद फक्त टू बी हे क्रियापद आणि मोडल क्रियापद जसं कॅन. आपण हे भूतकाळातील नकारात्मक वाक्यांसाठी सुद्धा पाहिलं आहे. कंपेअर द फॉलोइंग. पुढील वाक्यांची तुलना पहा. प्रेझेंट टेन्स. डू दे लिव्ह इन फ्रान्स. वर्तमान काळातला प्रश्न आहे. ते फ्रान्समध्ये राहतात का? वर्तमान काळात प्रश्न बनवताना डूचा वापर केला आहे. पास्ट टेन्स. डिड दे लिव्ह इन फ्रान्स. भूतकाळातला प्रश्न. ते फ्रान्समध्ये राहत होते का? तर भूतकाळात प्रश्न बनवताना डिडचा वापर केला आहे. द मेन वर्ब लिव्ह in the example above is in its base form, that is of the infinitive. म्हणजे वरील उदाहरणातील दोन्ही वाक्यात लिव्ह लिव्ह म्हणजे राहणे किंवा वास्तव्य करणे हे क्रियापदाच्या मूळ रूपातच आहे. The auxiliary did shows that the question is in the past tense. सहाय्यक क्रियापद did हे दर्शवतं की प्रश्न भूतकाळातला आहे. Notice the only difference between a question in the present tense and a question in the past tense is the change in the auxiliary verb. लक्षात घ्या, दोन्ही वर्तमान काळातील आणि भूतकाळातील प्रश्न बनवताना फरक फक्त सहाय्यक क्रियापदाचा आहे. म्हणजे वर्तमान काळामध्ये आपण डू किंवा डजचा वापर करतो आणि भूतकाळामध्ये सगळ्यांसाठी डिडचा वापर करतो. Both do and does in present tense questions become did in the past tense questions. प्रश्न बनवताना वर्तमान काळातील दोन्ही सहाय्यक क्रियापद, आताच मी म्हटलं डू आणि डज, हे भूतकाळात डिड बनतात. म्हणजे आय, यू, वी, ही, शी, इट, दे सगळ्यासाठी डिडचा वापर होतो. कंपेअर द क्वेश्चन्स इन दी एक्झाम्पल्स बिलो. पुढील उदाहरणातील नकारात्मक वाक्यांची तुलना करा. प्रेझेंट टेन्स. क्वेश्चन. डू यू नीड अ डॉक्टर. वर्तमान काळातला प्रश्न आहे. तुला किंवा तुम्हाला डॉक्टरची गरज आहे का? पास्ट टेन्स. डिड यू नीड अ डॉक्टर. भूतकाळातला प्रश्न विचारायचा तर तुला किंवा तुम्हाला डॉक्टरची गरज होती का? सो फरक फक्त डू आणि डिडचाच आहे. प्रेझेंट टेन्स. डू यू राईड युअर बाईक टू वर्क. वर्तमान काळात विचारायचं झालं तर तू किंवा तुम्ही कामावर मोटरसायकलने जाता का? पास्ट टेन्स. डिड यू राईड युअर बाईक टू वर्क. भूतकाळातलं विचारायचं झालं तर तू किंवा तुम्ही कामावर मोटरसायकलने गेलात का किंवा मोटरसायकल नेली का? प्रेझेंट टेन्स. डज ही लिव्ह इन इटली. वर्तमान काळातला प्रश्न. तो इटलीमध्ये राहतो का? पास्ट टेन्स. डिड ही लिव्ह इन इटली. भूतकाळातलं विचारायचे. तो इटलीमध्ये राहत होता का? लाईक इन दी सिंपल प्रेझेंट टेन्स क्वेश्चन्स वी कॅन यूज शॉर्ट आन्सर्स इन दी सिंपल पास्ट टेन्स. आपण सिंपल प्रेझेंट टेन्स म्हणजे साध्या वर्तमान काळामध्ये आपण पाहिलंय त्याच्या टॉपिकमध्ये
की त्याचे आपण जेव्हा डू आणि डजनी सुरू होणारे प्रश्न असतात त्याला आपण शॉर्टमध्ये आन्सर येस किंवा नो देऊ शकतो. In questions that use did, it is possible to give short answers to direct questions as follows. तसंच आपण past tense मध्ये सुद्धा ज्या प्रश्नामध्ये did असतो त्या सरळ प्रश्नांची उत्तरं संक्षिप्त भाषेत देऊ शकतो. काही एक्झाम्पल्स बघूया. डू यू स्टडी? तू अभ्यास करतो का? येस आय डू. हो मी करतो. म्हणजे पूर्ण सेंटेन्स न बनवता येस आय स्टडी त्याच्याऐवजी आपण नुसतं येस आय डू म्हणू शकतो. डिड यू स्टडी? तू अभ्यास केलास का? येस आय डिड. किंवा येस आय स्टडीड त्याच्याऐवजी नुसतं येस आय डिड. डज ही नो दी आन्सर? त्याला उत्तर माहीत आहे का? नो ही डझंट. नाही त्याला माहीत नाहीये. पूर्ण उत्तर बनवायचं झालं असतं तर नो ही डझंट नो दी आन्सर त्याच्याऐवजी नुसतं नो ही डझंट. डिड ही नो दी आन्सर? त्याला उत्तर माहीत होतं का? नो ही डिंट. नाही त्याला माहीत नव्हतं. सो पूर्ण आन्सर जर बनवायचं झालं असतं तर ही डिड नॉट नो किंवा ही डिडंट नो दी आन्सर. प्लीज लिसन टू दी लेसन 14 ग्रामर सिंपल प्रेझेंट टेन्स क्वेश्चन्स for revision. We can also use a question word what, why, how, etc. before do, does or did to ask for more information. अधिक माहितीसाठी आपण do, does किंवा did च्या आधी what, why, how इत्यादी प्रश्नार्थक शब्द वापरू शकतो. आपण WH क्वेश्चन्स म्हणजेच त्यांना आपण इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स म्हणतो. सो लिसन टू दी लेसन 10 ग्रामर इंटरोगेटिव्ह प्रोनाउन्स फॉर मोर अबाउट क्वेश्चन वर्ड्स. आणि काही एक्झाम्पल्स बघूया. वेन डू यू स्टडी? मगाशी प्रश्न विचारला डू यू स्टडी म्हणजे तू अभ्यास करतो का? आता प्रश्न विचारला वेन डू यू स्टडी? तू कधी अभ्यास करतो? आय स्टडी इन द मॉर्निंग. मी सकाळी अभ्यास करतो. सो एक लक्षात घ्या, फक्त जेव्हा डू, डज आणि डिडनी सुरुवात होते तेव्हाच आपण शॉर्ट आन्सर देऊ शकतो. जेव्हा आपण WH क्वेश्चन्स किंवा क्वेश्चन वर्ड्स लावतो तेव्हा शॉर्ट आन्सर देऊ शकत नाही. तेव्हा आपल्याला जास्त माहिती द्यायची असते. सो तेव्हा आपल्याला लॉंग आन्सरच द्यावे लागतात. ओके. सो दुसरा प्रश्न आहे वेन डिड यू स्टडी? आता पास्ट टेन्स मध्ये विचारायचं झालं असतं. सो मगाशी पाहिलं आपण डिड यू स्टडी म्हणजे तू अभ्यास केलास का? तर त्याचं उत्तर येस किंवा नो मध्ये असू शकतं. पण वेन डिड यू स्टडी विचारलं म्हणजे तू कधी अभ्यास केलास तर त्याच्यासाठी पूर्ण उत्तर हवं. आय स्टडीड लास्ट नाईट. मी काल रात्री अभ्यास केला. वेअर डू यू स्टडी? तू कुठे अभ्यास करतोस? आय स्टडी ॲट होम. सो डू यू स्टडीच्या मागे आपण वेन, वेअर, व्हॉट, हाऊ हे सगळं लावू शकतो. वेअर डिड यू स्टडी? आय स्टडीड ॲट द लायब्ररी. आता मगाशी वेअर डू यू स्टडी विचारलं त्याच्याऐवजी वेअर डिड यू स्टडी? तू कुठे अभ्यास केलास? तर मी आय स्टडीड ॲट द लायब्ररी. मी लायब्ररीमध्ये किंवा वाचनालयात बसून अभ्यास केला. Some more examples of questions in the past tense with long and short answers. आणखीन काही प्रश्न बघूया ज्याची जिथे शक्य असेल तिथे शॉर्ट आन्सर्स आणि नाहीतर लॉंग आन्सर्स कसे बनवायचे ते आपण पाहूया. डिड यू गो टू वर्क yesterday? काल तू कामावर गेला होतास का? लॉंग आन्सर द्यायचं झालं तर येस आय वेंट टू वर्क yesterday. हो मी काल कामावर गेलो. शॉर्ट आन्सर येस आय डिड. तेव्हा मग बाकी काही नाही वापरायचं, नुसतं येस आय डिड. डिड दे अराईव्ह ऑन टाइम? ते वेळेवर आले का? लॉंग आन्सर नो दे डिंट अराईव्ह ऑन टाइम. नाही ते वेळेवर आले नाहीत. आणि शॉर्ट आन्सर असेल तर नो दे डिंट, नुसतंच DIDN''T. डिड शी लाईक दी सरप्राईज? तिला सरप्राईज आवडलं का? किंवा तिला जे काही आपण न सांगता तिच्यासाठी काहीतरी केलं ते तिला आवडलं का? लॉंग आन्सर येस शी लाईक्ड द सरप्राईज.
पास्ट टेन्स बनवला, लाईकचा लाईक्ड केलं. सो लॉंग आन्सर मध्ये पूर्ण वाक्य शी लाईक्ड द सरप्राईज. आणि शॉर्ट आन्सर द्यायचं असेल तर येस शी डिड. डिड शी गो, ती गेली का, तर त्याचं लॉंग आन्सर द्यायचं असेल तर येस शी वेंट. आता डिड शी गो, सो गोचं वेंट होणार ना, म्हणून आपण इथे आन्सर बनवताना लॉंग आन्सर शी वेंट बनवलं. आणि शॉर्ट आन्सर बनवायचं असतं तर येस शी डिड. वेअर डिड शी गो, आता वेअर हा शब्द डिडच्या मागे लावला. ती कुठे गेली, शी वेंट टू दी मार्केट, ती बाजारात गेली. वेन डिड शी गो, शी वेंट जस्ट नाव, कधी गेली, आत्ताच गेली. सो इथे लॉंग आन्सरच द्यावी लागणार, इथे शॉर्ट आन्सर देऊन चालणार नाही. हाऊ डिड शी गो, ती कशी गेली, शी वेंट वॉकिंग, ती चालत गेली. व्हॉट डिड यू डू येस्टरडे, तू काल काय केलंस, आय वेंट आउट विथ माय फ्रेंड्स, मी माझ्या मित्रांबरोबर किंवा मैत्रिणींबरोबर बाहेर गेले. सो इथे सुद्धा लॉंग आन्सर अपेक्षित आहे. डिड यू ईट माय केक, तू माझा केक खाल्लास का, लॉंग आन्सर येस आय एट युअर केक, हो मी तुझा केक खाल्ला. आणि शॉर्ट आन्सर असतं तर येस आय डिड. वाय डिड यू ईट माय केक, तू माझा केक का खाल्लास, त्याचं उत्तर आपल्याला लॉंग आन्सरच द्यावं लागणार. सो आय एट युअर केक बिकॉज आय लाईक इट, मी तुझा केक खाल्ला कारण मला तो आवडतो. डिड यू से समथिंग, तू काही म्हणालास का, लॉंग आन्सर नो आय डिडंट से एनिथिंग, इथे समथिंगचं एनिथिंग होणार. ओके, सो नो आय डिडंट से एनिथिंग. शॉर्ट आन्सर नो आय डिडंट. व्हॉट डिड यू से, तू काय म्हणालास, आय डिडंट से एनिथिंग, मी काहीच नाही म्हणालो. ओके. वाय डिड वी हॅव टू कम, आम्हाला यायची काय गरज होती, यू हॅड टू कम बिकॉज अटेंडन्स वॉज कंपल्सरी. सो हॅवचं पास्ट टेन्स हॅड होतं. सो आपल्या इरेग्युलर वर्ब्सची लिस्टमध्ये हे सुद्धा नंतर कव्हर होईल. सो ते सुद्धा लेसन्स प्रॉपरली ऐका आणि सगळे स्पेलिंग्स पाठ करा. So revise these sentences and try to use them in your conversation. Thanks for listening. Please continue practicing. Bye for now. Happy learning.